सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीस विलंब होऊ शकतो। शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 पर्यंत मदतीचा मुद्दा। 2 सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा गाजू शकतो। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांचं नाव आहे। या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची मान्यता मिळणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण हे सुद्धा चर्चेत आलेलं प्रकरण होतं। या प्रकरणावर सुद्धा हे अधिवेशन गाजू शकतं। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर सुद्धा आजचं अधिवेशन गाजू शकतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोळासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा होऊ शकते। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सुद्धा मुद्दा लक्षणीय ठरू शकतो। तपोवनातली वृक्षतोड हा सुद्धा मुद्दा प्रामुख्याने विरोधक घेऊ शकतात। तर पार्थ पवारांचं भूखंड प्रकरण यावर सुद्धा आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते। आमदार संजय शिरसाटांवरील वेगवेगळे आरोप, डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण यांसारखे मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजू शकतात। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। मनोज, आपण आता बघितलं असेल की अनेक मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। त्यातलं प्रमुख प्रकरण होतं ते म्हणजे अर्थातच पार्थ पवारांच्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातलं। मात्र हे प्रकरण गाजू शकतं, इतर मुद्दे सुद्धा गाजू शकतात। आजच्या अधिवेशनाला कधी सुरुवात होऊ शकते आणि विरोधी पक्षनेतेपदावरून काही विरोधकांशी बोलणं झालंय का की आजच्या या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकू शकतात? नक्कीच सिद्धेश, आपण मित्र आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि हा आठवडाभर हा अधिवेशन चालणार आहे आणि आपण मित्र रात्रभर या ठिकाणी कामकाज देखील सुरू राहणार आहे। आणि या काल आपण मित्र चहापाण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झाला आणि या चहाक्रमाच्या कार्यक्रमाला आपण मित्र विरोधकांनी या ठिकाणी बहिष्कार घातलेला आहे। त्यामुळेच आपण मित्र या पहिल्या कालच्या चहापाण्यापासूनच आपण या ठिकाणी बघितलं तर विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। त्यामध्ये आपण मित्र पहिला मुद्दा असेल तर दोन्ही पक्ष म्हणजे सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे, म्हणजे सभागृह असेल किंवा विधान परिषद असेल या ठिकाणी विरोधी पक्षनेता नाही आहे आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण मित्र विरोधक हे आक्रमक होऊ शकतात। तसंच आपण मित्र या राज्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही कोणती मदत केली नाही आणि त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिळतं विरोधक हे आक्रमक होऊ शकतात। तसंच आपण मिळतं मोठ्या प्रकरण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव त्यांचा जो मुंडवा जमीन प्रकरण आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे। तसंच आपण मिळतं मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण जी आहे ती या ठिकाणी सुरक्षित नाही आणि त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण मिळतं केसेस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि बिबट्या आणि वाघांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिळतं बिबट्यांचे हल्ले देखील होत आहेत आणि वाघांचं मृत्यूचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि त्या संदर्भात देखील आपण बघितलं तर या ठिकाणी विरोधक हे आक्रमक होऊ शकतात। आणि आपण मिळतं आज नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही केली जाते आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी आजचं सभागृह हे गाजू शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आणि त्यासाठी विरोधकांनी या ठिकाणी चहापाण्याच्या कार्यक्रमाला देखील बहिष्कार घातला। ज्या ठिकाणी संविधान हे सुरक्षित नाही आहे त्या संविधान सुरक्षित नसलेल्या चहापाण्याला आम्ही कशाला जाऊ असं या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी देखील काल म्हटलेलं होतं। त्यामुळे आता सत्ताधारी कशा प्रकारे या विरोधकांना उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आपण मिळतं या ठिकाणी 9 वाजता राज्यपाल देखील येतील आणि राज्यपालांचं या ठिकाणी अभिभाषण होणार आणि त्या भाषणानंतर या ठिकाणी खरं मनोज, त्यामुळे हे मुद्दे तर गाजू शकतातच। या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते मुद्दे विरोधक प्रकर्षानं आज या अधिवेशनामध्ये घेऊ शकतात हे सुद्धा अवघ्या काही मिनिटांमध्ये आता स्पष्ट होणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।